मूर्तिजापूर तालुक्यातील विभागांतर्गत सिरसो येथील प्रगतिशील शेतकरी देवानंद डहाके यांच्या मूर्तिजापूर ते दर्यापूर रोडवरील शेत शिवारात राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेचं औचित्य साधून राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी या शेती शाळेला उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला। शासकीय दौऱ्यानिमित्त कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यातील घोसर, अनभोरा तसेच शिरसो आयोजित कार्यक्रमात शेतकरी महिलांच्या शेती शाळांना उपस्थिती लावून माहिती जाणून घेतली। मूर्तिजापूर तालुक्यातील कृषी विभागांतर्गत सिरसो येथे हरभरा पिकासाठी महिलांची शेती शाळा कार्यक्रमामध्ये राज्याचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे, सरपंच जयश्री मेहरे, मूर्तिजापूर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष राऊत, शिवसेना तालुका प्रमुख संगीत कांबे, नगरसेवक विनायक गुल्हाने, माजी उपसभापती बबन डाबेराव, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अकोल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अकोल्याचे अजय कुलकर्णी, मूर्तिजापूरचे तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, सहाय्यक व्यवस्थापक संदीप गवई, मंडळ कृषी अधिकारी सुहास बेंडे, प्रशांत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी उपस्थित महिलांशी हितगुज करून संवाद साधला। शेती शाळेमध्ये घेण्यात आलेल्या वर्गाबाबत माहिती जाणून घेतली। उपस्थित महिलांपैकी रेखा मोंडे, शुभांगी मालधुरे, वैशाली वरोकार यांनी शेती शाळेमध्ये त्यांना शिकवण्यात आलेल्या विविध घटकांची माहिती दिली। यामध्ये बीज प्रक्रिया, कीड नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे, पक्षी थांब्याचा वापर, किडींनी आर्थिक नुकसान पातळी गाठल्यावरच फवारणी करणे, फवारणी करताना घ्यायची काळजी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबत माहिती देऊन कृषी विभागाने राबवलेल्या सदर शेती शाळेबाबत समाधान व्यक्त केलं। ही शेती शाळा अत्यंत उपयोगाची असल्याचं ते म्हणाले। महिलांचा शेतीमध्ये सहभाग वाढवणे, शेतीपूरक व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे याबाबत त्यांनी विस्तृत चर्चा केली। परिसरातील हिरपूर, सांजापूर गावात खरीप पिकांच्या पेरणी करताना पावसाने दडी मारल्याने तेथील शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले। तेथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली। शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अद्याप मिळाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली। या शेती शाळेमध्ये सिरसोच्या कृषी सहाय्यक श्रद्धा पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषी मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शेती शाळेमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून संतोष राठोड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं। ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना मार्गदर्शन शेती शाळा या विषयाच्या अंतर्गत केलं जाते। एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या स्थानिक पातळीवरच्या आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की आमचे तालुका कृषी अधिकारी पण महिला आहेत, आमच्या कृषी पर्यवेक्षक पण महिला आहेत आणि महिला अधिकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांच्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम तो राबवला। काही मिनिमम ज्या गोष्टी असतात शेतामध्ये काम करीत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी शेतातले कामकाज जर केलं तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल, अशा पद्धतीचं एक गायडन्स शेतकरी माझ्या भगिनींना त्या ठिकाणी केलं जाते। त्याच्यासोबतच त्या महिलांच्या शारीरिक प्रकृतीच्याही संदर्भामध्ये मग त्यांचे खेळ असतील, आरोग्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन अशा शिबिरांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून केलं जातं। यावेळी प्रगतिशील शेतकरी देवानंद डहाके, पत्रकार संजय उमप, पंकज सातपुते, बालू टाक, मुन्ना नाईक नवरे, कृषी पर्यवेक्षक YA अंभोरे, कृषी सहाय्यक जयश्री उमाळे, VH बोबडे, सिरसोचे कृषी मित्र संतोष यादव यांच्यासह सिरसो गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।